हमारी संस्कृति, हमारे संस्कार सदा रहें हमारे साथ। सब्सक्राइब करें तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। सुख सिद्धि श्री घर घर आई। काल चक्र ने घटना करने ऐसा चक्र चलाया, राम सिया के जीवन में फिर घोर अंधेरा छाया। अवध में ऐसा एक दिन आया, निष्कलंक सीता पे प्रजा ने मिथ्या दोष लगाया। अवध में ऐसा एक दिन आया, जल्दी सिया जब तोड़कर सबने हनाते मोह के, पाषाण हृदयों में न अंगारे जगे विद्रोह की। ममतामयी माओं के आंचल भी सिमट कर रह गए, गुरुदेव ज्ञान और नीति के सागर भी घट कर रह गए। ना रघुकुल नायक, कोई न सिया का हुआ सहायक। मानवता को खो बैठे जब सभ्य नगर के वासी, तब सीता को हुआ सहायक वन का एक सन्यासी। उन ऋषि परम उदार का वाल्मीकि शुभ नाम, सीता को आश्रय दिया, ले आए निज धाम। रघुकुल में कुलदीप जलाए, राम के दो सुत सियने जाए। श्रोतागण, जी एका राजाची कन्या आहे, एका राजाची स्नुषा आहे आणि एका चक्रवर्ती राजाची पत्नी आहे, तीच महाराणी सीता
वनवासाच्या दुःखात आपले दिवस कसे कंठत आहे. आपल्या कुळाचा गौरव आणि स्वाभिमानाचं रक्षण करता करता अगदी कुणाचीही मदत न घेता असं ती आपले काम स्वतःच करत आहे. स्वतः वनातून लाकडे तोडते, स्वतःच आपले धान्य कुटते, स्वतःच जात्यावर दळण दळते आणि आपल्या अपत्यांना स्वावलंबी बनण्याचं शिक्षण कशी देते याची आता करुण व्यथा ऐका. जनक दुलारी कुल वधु दशरथ जी की राज रानी होके दिन वन में बिताती है. रहती थी घिरी जिसे दास दासी आठों याम, दासी बनी अपनी उदासी को छुपाती है. धर्म प्रवीण सती परम कुलीन सब विधि दोषहीन जीना दुख में सिखाती है. जगमाता हरि प्रिय लक्ष्मी स्वरूपा सिया फूटती है धान भोज स्वयं बनाती है. कठिन कुल्हाड़ी लेके लकड़ियां काटती है, कर्म लिखे को पर काट नहीं पाती है. फूल भी उठाना भारी जिस सुकुमारी को था, दुख भरे जीवन का बोझ वो उठाती है. अर्धांगिनी रघुवीर की वो धर धीर भरती है नीर, नीर नैन में न लाती है. इसके प्रजा के अपवादों के कुचक्र में वो पीसती है, जाके स्वाभिमान को बचाती है. पालती है बच्चों को वो कर्मयोगिनी की भांति, स्वाभिमानी स्वावलंबी सबल बनाती है. ऐसी सीता माता की परीक्षा लेते, दुख देते, निठुर नियति को दया भी नहीं आती है. उस दुखिया के राज दुलारे, हम ही सुत श्री राम तिहारे. सीता माँ की आँख के तारे, लव कुश है इतु नाम हमारे. हे पितु भाग्य हमारे जागे, राम कथा कही राम के आगे. आम्ही दोघं आपल्या पित्याच्या चरणांना प्रणाम करतो. आणि त्या दिवशी जर आमच्याकडून काही अवज्ञा झाली असेल तर त्यासाठी आम्ही महाराजांची क्षमा मागतो. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे तुम्ही दोघे आमचे पुत्र आहात? होय महाराज. याचं प्रमाण आम्ही दोघं आजपर्यंत कधीही खोटं बोललो नाही आणि असंही नाही की आमच्या गुरुदेवांनी लिहिलेलं खोटं असू शकत नाही. म्हणून आपल्याला ही गोष्ट मान्य केली पाहिजे की जी कथा आम्ही आपल्याला ऐकवली आहे ती सत्य आहे.
आम्ही तुमच्या या सत्याचा विरोध नाही करत आहोत, परंतु अयोध्येचे राजकुमार म्हणवण्यासाठी आणि एवढ्या मोठ्या जबाबदारीला स्वीकारण्यापूर्वी या सत्याला सिद्ध करावं लागेल. प्रजा ह्याचा पुरावा मागेल आणि तो पुरावा तुमच्या मातोश्री देऊ शकतील. महाराज बरोबर बोलत आहेत. महाराणी सीतेने याचा पुरावा दिलाच पाहिजे. आता पुराव्याची काय आवश्यकता आहे? महर्षी वाल्मिकींसारख्या त्रिकालदर्शींनी जे लिहिलंय तोच पुरावा आहे. आता आपल्याला महाराणी सीतेला आदरपूर्वक परत आणून अयोध्येच्या राजसिंहासनावर पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे. आम्हाला तर माता सीतेंच्या चरणावर पडून त्यांची क्षमा मागितली पाहिजे. आताही त्यांना पुरावा मागणं हा अपराध आहे. अग्निपरीक्षेपेक्षाही मोठा पुरावा काय असू शकतो? आणि त्यांना तो पुरावा आधीच दिला आहे. पण ती अयोध्येवासींनी नाही पाहिली. तेव्हा स्वतः येऊन सीतेने आपल्या शुद्धतेचा पुरावा दिलाच पाहिजे. एकदा जर प्रजेसमोर येऊन आपल्या तोंडाने सांगितलं तर मान्य करू. हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे, हा धर्माचार 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 आहे, हा अत्याचार आहे, हा धर्माचार आहे, हा धर्माचार आहे. त्याचा निर्णय कोण घेणार? हो गुरुदेवांना विचारा. हो गुरुदेवांना विचारा. राजामध्येच ईश्वराचा अंश असतो, म्हणून राजा त्याचा निर्णय करेल. त्यांचा निर्णय सर्वांनी स्वीकारला पाहिजे. आम्हाला मान्य आहे, 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 आम्हाला मान्य आहे. देवी सीतेचं चरित्र शुद्ध आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं कुठलंही पाप केलं नाहीये. तरीही राजसिंहासनाची उच्च मर्यादा स्थापित करण्यासाठी हे उचित आहे की त्यांनी महर्षी वाल्मिकीच्या अनुमतीने उद्या या सभेमध्ये येऊन साऱ्या जनसमुदायाच्या समोर आपल्या शुद्धतेची शपथ घ्यावी. त्यामुळे हा लोकापवाद कायमचा समाप्त होईल आणि आम्ही राजसिंहासनावर त्यांना सन्मानपूर्वक बसवू शकू. तुम्ही सर्व पूज्यपाद ऋषीगणांनी आपल्या शिष्यांसहित सभेत यावे. समस्त राजेंनीही उपस्थित राहावं. आणखीही ज्या कोणाला देवी सीतेची शपथ ऐकण्याची इच्छा असेल त्यांनीही या सभेत यावं. यामुळे सर्व लोक एकत्रित होऊन
सीतेचे शपथ ग्रहण पाहतील. हा स्त्रीचा अपमान आहे, तिची विटंबना आहे. परंतु पतिव्रता स्त्री पतीच्या सुखासाठी सर्व काही सहन करते. म्हणून श्री रघुनाथजी जी आज्ञा देतील सीता तेच करेल. हा कुठला न्याय आहे रे? स्त्री असण्याची एवढी मोठी शिक्षा? माझ्या दृष्टीने तर प्रथम अग्निपरीक्षा देखील अनुचितच होती. जर तुमच्या मनातच विश्वास नसेल तर 1000 अग्निपरीक्षा, 1000 शब्दांचा देखील काहीच अर्थ नाही. आणि जर विश्वास आहे तर मग त्यांची काही आवश्यकताच नाही. तू किती कठोर आहेस रे. तुझी मुलं, तुझ्या काळजाचे तुकडे तुला समोर उभं राहून पिता म्हणून हाक मारत आहेत. आणि तू जाऊन त्यांना आपल्या हृदयाशी देखील नाही लावू शकलास. त्यांच्याकडे पुरावा मागू लागलास. तुला वाटलं नाही की त्यांना उचलून आपल्या मांडीवर बसवावं? वाटलं होतं. मग का गुपचूप सिंहासनावर बसून राहिलास? माझ्या पायांमध्ये राजधर्माच्या बेड्या आहेत आई. तू एका राजाचा नाईलाज तर समजून घे की मनात सीतेची पवित्रता आणि अनन्य प्रेमावर पूर्ण विश्वास असूनही मी तिच्याच प्रमाणे आयुष्यभर जमिनीवर झोपू शकतो. तिच्याच प्रमाणे संन्याशाचं जीवन जगू शकतो. परंतु प्रजेत एक सुद्धा अपवाद जोपर्यंत बाकी आहे तोपर्यंत तिचा हात धरून तिला राजसिंहासनावर नाही बसू शकत. आज तू सभेत काही आवाज ऐकलेस. राज्यात असे अजूनही काही आवाज असतील. म्हणूनच मी असा निर्णय घेतला की जर सीतेने प्रजेसमोर सभेमध्ये आपल्या पवित्रतेची शपथ ग्रहण केली तर मग प्रजेमध्ये कुठलाच विरोधी आवाज नाही राहणार. हे राजधर्म कोणी बनवले? का बनवले रे? का? मुली, प्रजेमध्ये एकही विरोधी आवाज राहू नये म्हणून जो महाराजांनी निर्णय घेतलाय तो योग्य आहे. तू त्यांची व्यवस्था पहा. ते मनाने तुला पवित्र समजतात, आत्म्याने सदैव तुझ्या सोबतच राहतात. तुझ्या वियोगात ते तुझ्यापेक्षा अधिक दुःखी असतात. परंतु राजा असल्या कारणाने त्यांना राजधर्म अशा प्रकारे चालवावा लागतो ज्यामुळे आदर्शाचे मापदंड स्थापित होतील. हीच वेळ आहे त्या अपकीर्तीला धुवून टाकण्याची. प्रजेत पश्चातापाची लहर वाढत आहे. अशा वेळी जर राम तुला शपथ घ्यायला सांगत असतील ज्यामुळे हा अपवाद पूर्णपणे नष्ट होईल, तुला रामाची मदत केली पाहिजे. ठीक आहे गुरुदेव, मी अवश्य त्यांना सहाय्यता करेन. मी तेच करेन ज्यामुळे हे गैरसमज कायमचे नष्ट होतील. तुम्ही निश्चिंत राहा. उद्यानंतर हा गैरसमज अजिबात शिल्लक नसेल, कधीच नसेल.
महाराज रामांच्या आज्ञेनुसार देवी सीता या राज्यसभेत उपस्थित आहे. आता आपण हिला आज्ञा द्या की ती तिच्या पवित्रतेची शपथ घेईल. लोकापवादाने घाबरलेल्या तुम्हाला ती आपल्या शुद्धतेचा पुरावा नक्कीच देईल. परंतु याआधी समस्त सभासद, गुरुजन, माता आणि आकाशात स्थित देवता, आपण माझं बोलणं ऐका. मी प्रचेत्याचा 10वा पुत्र वाल्मिकी आहे. माझ्या तोंडून आजपर्यंत असत्य नाही निघाले आणि मी या सभेमध्ये प्रमाणपूर्वक सांगतो की हे दोघंही तुमचेच पुत्र आहेत. मी कित्येक हजार वर्ष मोठी तपस्या केली आहे. जर मिथिलेश कुमारी सीतेमध्ये काही दोष असेल तर मला त्या तपस्येचं काहीही फळ न मिळो. मी मन, वाणी आणि क्रियेद्वारे काहीही पाप केलेलं नाहीये. जर मिथिलेश कुमारी सीता निष्पाप असेल तर मला माझ्या त्या पुण्यकर्माचं फळ प्राप्त होईल. अन्यथा माझी सारी पुण्यकर्म निष्फळ होतील. रघुनंदन, मला हे माहित आहे की आपल्याला सीता आपल्या प्राणांहून प्रिय आहे आणि आपण हे देखील जाणता की सीता सर्वदा शुद्ध आहे आणि आपण लोकापवादाने कलुषित चित्त होऊन आपण तिचा त्याग केलाय. हे राघव, मी आपल्याला विश्वास देतो की मी माझी 5ही इंद्रिय आणि मन बुद्धीच्या द्वारे सीतेच्या शुद्धतेची निश्चित खात्री करूनच तिला माझं संरक्षण दिलं होतं.
महाराज, मी दिवदृष्टीने हे जाणलं होतं की सीतेचे भाव आणि विचार पवित्र आहेत, म्हणूनच तिने माझ्या आश्रमात प्रवेश मिळवला. तिचं आचरण सर्वदा शुद्ध आहे, पाप तिला स्पर्शही नाही करू शकत आणि ती पतीलाच आपला देवता मानते. जर आपल्याला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही असेल तर तिला पूर्ण आदरासहित ग्रहण करावं आणि तिला राजसिंहासनावर स्थान द्यावं. रघुनंदन, मला हे माहित आहे की आपल्याला सीता आपल्या प्राणांहून प्रिय आहे आणि आपण हे देखील जाणता की सीता सर्वदा शुद्ध आहे आणि आपण लोकापवादाने कलुषित चित्त होऊन आपण तिचा त्याग केलाय. हे राघव, मी आपल्याला विश्वास देतो की मी माझी पाचही इंद्रिय आणि मन बुद्धीच्या द्वारे सीतेच्या शुद्धतेची निश्चित खात्री करूनच तिला माझं संरक्षण दिलं होतं. महाराज, मी दिवदृष्टीने हे जाणलं होतं की सीतेचे भाव आणि विचार पवित्र आहेत, म्हणूनच तिने माझ्या आश्रमात प्रवेश मिळवला. तिचं आचरण सर्वदा शुद्ध आहे, पाप तिला स्पर्शही नाही करू शकत आणि ती पतीलाच आपला देवता मानते. जर आपल्याला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही असेल तर तिला पूर्ण आदरासहित ग्रहण करावं आणि तिला राजसिंहासनावर स्थान द्यावं. प्रभू, आपण जे बोलतात त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. महाभाग, आपण धर्माचे ज्ञानी आहात. आपण सीतेच्या संदर्भात जे काही सांगता आहात ते सत्य आहे. भगवन, मला आपल्या निर्दोष वचनांनी जनक नंदिनीच्या शुद्धतेवर पूर्ण विश्वास बसला आहे. यापूर्वी सुद्धा एकदा देवतांच्या जवळ मिथिलेश कुमारीच्या शुद्धतेचा विश्वास मला प्राप्त झालेला आहे. त्यावेळी सीतेने आपली शुद्धता प्रमाणित करण्यासाठी शपथ घेतली होती, ज्यामुळे मी त्यांना माझ्या भवनात स्थान दिलं. परंतु त्यापुढे जाऊन मोठ्या प्रमाणात जास्त लोकपवाद झाला. त्यामुळे विवश होऊन मला यांचा त्याग करावा लागला. ब्राह्मण, हे माहीत असूनही की सीता सर्वार्थानं निष्पाप आहे, मी समाजाच्या भयानं यांना सोडून दिलं. तरीही तुम्ही माझा हा अपराध क्षमा करावा. मला हे सुद्धा माहीत आहे की हे जुळे कुमार कुश आणि लव दोघे माझीच मुलं आहेत. तरीही जनसमुदायासमोर शुद्ध प्रमाणित झाल्यानंतरच मिथिलेश कुमारीवर माझं प्रेम होऊ शकतं.
महर्षी वाल्मिकींच्या निर्दोष वचनांनी सुद्धा मला पूर्ण विश्वास बसलेला आहे. तथापि पूर्ण जनसमुदायासमोर मिथिलेश कुमारीची विशुद्धता प्रमाणित झाल्यानंतर मला अधिक प्रसन्न वाटेल. मी श्री रघुनाथांशिवाय कुण्या दुसऱ्या पुरुषाचा मनानं सुद्धा चिंतन करत नाही. जर हे सत्य असेल तर आज भगवती पृथ्वी देवी मला तिच्या कुशीत स्थान देई. जर मी मन, वचन आणि कर्माने फक्त श्रीरामांचीच आराधना करत असेल तर आज भगवती पृथ्वी देवी मला तिच्या कुशीत स्थान देईल. भगवान श्रीरामांना सोडून मी कुठल्याच दुसऱ्या पुरुषाला ओळखत नाही. माझं बोलणं जर सत्य असेल तर भगवती पृथ्वी देवी या क्षणी मला तिच्या कुशीत स्थान देईल.
मुली, धरती माता, या धरतीवर परीक्षा देऊन देऊन मी आता थकले आहे. आता मला तुझ्या सोबत घेऊन जा, मला तुझ्या सोबत घेऊन जा. या धरतीवर स्त्रीचा आदर होत नाही आई, मला इथून घेऊन जा. ये माझ्या मुली, आईची कूस तर मुलींसाठी सदैव तयार असते. ये ये, तिथे तुझा कोणी अपमान करणार नाही. ये 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 ये, माझ्या जवळ ये मुली. ये ये. चिंता करू नकोस मुली, आपण आपल्या राज्यात जाऊया. नाही आई, आई आई, तुम्ही आम्हाला सोडून कुठे चालला आहात? मी तुम्हा दोघांना तुमच्या पित्याकडे सोपवून जात आहे. मानवासाठी पिता सगळ्यात मोठा देवता आहे आणि पित्याची सेवा सगळ्यात मोठा धर्म. त्यांची सेवा करा. आई आई आम्हाला क्षमा करा. आई आई आम्हाला क्षमा करा. आई आम्ही जे तुमच्यावर मिथ्या आरोप करून जे पाप केलं आहे त्यासाठी आम्हाला क्षमा करा. आई क्षमा करा. आई आम्हाला क्षमा करा. क्षमा करा. आई क्षमा करा. आई आम्हाला क्षमा करा. माते आम्हाला क्षमा करा. देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवू दे. महाराजांना इतकीच प्रार्थना आहे की यांचे दोष विसरून सगळ्या प्रजेवर लवकुश सारखं मुलांसारखं प्रेम करा. समस्त गुरुजन, माता आणि पूज्य पिता, माझा नमस्कार स्वीकार करावा.
रघुनंदन, जर माझे अजूनही जन्म असतील तर माझ्या सगळ्या जन्मांमध्ये मला तुम्हीच पतिरूपात मिळावे. परंतु कुठल्याही जन्मात अशी परिस्थिती न येऊ, अशी परिस्थिती येऊ देऊ नका प्रभू. आपल्या श्री चरणांशी माझा प्रणाम स्वीकार करावा. आता मला आज्ञा द्या. नाही सीते, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. माझी वेळ संपली आहे. भगवान मला आता थांबवू नका. मुली, आता चल इथून. हे जग तुझ्या योग्यतेचे नाहीये. चल. नाही. नाही सीते, नाही. मित्र जाऊ देऊ शकत नाही. सीते, सीते, सीते. नाही, असं नाही होऊ शकत. धरती माते, तू माझ्या सीतेला तुझ्या सोबत नाही घेऊन जाऊ शकत. हे पूजनीय भगवती वसुंधरे, मला माझ्या सीतेला परत दे. माझी सीता मला परत कर. दे परत मला माझी सीता, नाही तर मी माझा क्रोध दाखवेन. माझा प्रभाव कसा आहे ते तुला माहित आहे. जर का या पृथ्वीवर माझ्या स्थितीला तू त्याच रूपात परत नाही केलंस तर मी पर्वत आणि वनासहित तुझ्या सगळ्या स्थितीत नष्ट करून टाकेन. संपूर्ण भूमीचा विनाश करून टाकेन. मग ही संपूर्ण पृथ्वी सगळं काही जलमय का होईनात. हे राम, तुमच्यासाठी हे योग्य नाहीये. क्षत्रसूदन, आपण आपल्या भगवत रूपाचं स्मरण करा. महाभाग, मी हा अनुरोध करतोय की अशा वेळी तुम्ही ध्यानानेच आपल्या वैष्णव रूपाचं स्मरण करा. साध्वी सीता आपल्या तपोबलाच्या प्रभावाने सुखपूर्वक नागलोकाच्या मार्गाने परमधामाकडे गेली आहे. आता पुन्हा साकेत धामामध्ये तुमची त्यांच्याशी भेट होईल यात संशय नाहीये. आपण मनात कुठलाही संशय करू नका.
महाराज, परमपिता ब्रह्मा बरोबर बोलता आहेत. भगवान, आपणच वराह रूपात ज्या पृथ्वीचा उद्धार केला होता, तिचाच संहार आपण कसा करू शकाल? हे जे घडलं ते नियतीचा खेळ आहे. भगवान वाल्मिकींना बघा, त्यांना हे घटित ज्ञात होतं. त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु विधीला हे सुद्धा टाळू शकले नाहीत. राजन, महर्षी वसिष्ठ सत्य बोलतायत. सत्य स्वतः माणसाच्या जिभेवर येऊन बसतं आणि तेच बोलून दाखवतं जे भाग्यात लिहिलं गेलं असतं. सीता आणि आपलं मिलन पुन्हा साकेत धाम मध्ये होईल. प्रभू, आता आपण सीतेचा वारसा असणारे या 2 पुत्रांना स्वीकार करा. यांना आपल्या प्रेमाची गरज आहे. गुरुदेव, आमची आई आम्हाला सोडून का निघून गेली? वत्सा, ती फक्त तुमचीच आई नाहीये, सगळ्या विश्वाची आई आहे. जगत जननी आहे ती. ती कुठेच गेली नाहीये. ती तुमच्या हृदयात वास करते. जेव्हा अंतर्मुख होऊन बघाल तेव्हा तुम्हाला तिचं दर्शन होईल. ही तर धरतीवर त्यांची एक खेळी होती. ही लीला संपवून ती पाताळ मार्गाने आपल्या वैकुंठ धामाला निघून गेली. आता ती 3ही लोकात आदराने पूजली जाईल. गुरुदेव, आता या धरतीवर तुमचे पिताच तुम्हाला मातेचं प्रेम देतील. हे राम, पुत्री सीतेची ही ठेव आज मी तुला सोपवतो. यांना आपल्या कुशीत घे. पुत्रकुश, वत्सलव, तुमच्या जीवनातलं माझं उत्तरदायित्व आज पूर्ण झालं. राजन, मला आज्ञा द्या. तुमचं कल्याण हो.
या माझ्या बाळांनो. माझी बाळ, माझे नातवंड. त्यानंतर श्रीरामांनी खूप काळापर्यंत अयोध्येत राज्य केले. अनेक प्रकारचे मोठमोठे यज्ञ करून आपल्या धर्माचं पालन केलं. रामराज्यात प्रजा अत्यंत सुखी होती. ना काले म्रियते कश्चिन व्याधी प्राणींना तथा नानार्थे विद्यते कश्चिम रामे राज्य प्रशासती. दीर्घ काळानंतर पुत्र पौत्रांनी आनंदलेल्या तिन्ही राजमातांनी एक एक करून परलोकी प्रस्थान केले. तत्पश्चात श्रीरामांनी सारं राज्य आपल्या आणि आपल्या भावांच्या पुत्रांमध्ये वाटून टाकलं. भरताचा पुत्र तक्ष याला तक्षशिला आणि पुष्कलाला पुष्कलावती नगरी राज्य सोपवलं. लक्ष्मणाच्या पुत्रांना करुपत्ता प्रदेशाचं राज्य देऊन टाकलं. शत्रुघ्नाचा पुत्र सुबाहुला मधुरेचं आणि श्रुतसेनाला विदिशाचं राज्य दिलं. कुशला दक्षिण कौशलचं राज्य दिलं, ज्याची राजधानी कुशावती होती. आणि लवला श्रावस्ती नगरीमध्ये वसवून उत्तर कौशलचा राजा बनवला. जेव्हा श्रीरामांची सारी कर्तव्य पूर्ण झाली तेव्हा एक दिवस, हे मुनिवर, मी आपली काय सेवा करू शकतो? महाबली लक्ष्मण, मी अमित तेजस्वी महर्षी अतिबल यांचा दूत आहे आणि एका आवश्यक कार्यासाठी रामचंद्र यांना भेटायला आलो आहे. मी आपण थोडी विश्रांती घ्यावी. मी महाराजांना सांगून येतो. महाराज, एक परम तेजस्वी महात्मा आपलं दर्शन करू इच्छित आहेत. ते स्वतःला महर्षी अतिबल यांचे दूत सांगत आहेत. त्यांना आदरपूर्वक आत घेऊन ये. जशी आज्ञा. भगवान, आत या. हे राघव, आपला अभ्युदय हो. महर्षी, आसन ग्रहण करा. महामुनी, आपलं स्वागत आहे. आपण ज्यांचे दूत बनून आले आहात त्यांचा संदेश ऐकवा. राजन, तो संदेश गुपित आहे. ती गोष्ट परम गोपनीय आहे, म्हणून मीही एकांतातच आपल्याला ऐकू शकतो. त्यासाठी आपल्याला अशी घोषणा करावी लागेल की जेव्हा आपण दोघं एकांतात असू त्यावेळी जर आपल्याला बोलताना ऐकलं किंवा आपल्याला वार्तालाप करताना बघितलं जरी, तर त्यांना आपण अवश्य प्राणदंड द्याल. जशी आज्ञा. लक्ष्मण, द्वारपालाला पाठवून तू स्वतःच दरवाजावर पहारा दे. आमची प्रतिज्ञा आहे की जर कोणी आमचं बोलणं ऐकेल अथवा आम्हाला बोलताना जरी कोणी पाहिलं तर आम्ही त्यांना नक्कीच प्राणदंड देऊ. जशी आज्ञा. आता आपण निशंक होऊन ती गोष्ट सांगा जी सांगण्यासाठी आपण आला आहात. प्रभू, मी तर आपलाच पुत्र आहे. हिरण्यगर्भाच्या उत्पत्ती वेळी आपण आपल्या मायेद्वारे सृष्टीच्या प्रारंभात
सर्वात आधी मलाच उत्पन्न केलं होतं. मी काळ आहे. सर्वांचा संहार करणं हेच माझं कर्तव्य आहे. हे सर्व जगताच्या स्वामी, माझा प्रणाम स्वीकार करा. भगवंत, मला परमपिता श्री ब्रह्मा यांनी आपणास हे सांगण्यासाठी पाठवलंय की हे त्रिलोकपती महाविष्णू, ज्या कार्याच्या हेतूसाठी आपण मनुष्य लोकात येण्याचा संकल्प केला होता तो पूर्ण झाला आहे. आणि या अवतारासाठी आपण स्वतःसाठी जे वय निश्चित केलं होतं तेही पूर्ण झालं आहे. म्हणून आता आपल्यासाठी आपल्या परमधामात परत येण्याची वेळ झाली आहे. तरीही काही आणखी काळासाठी इथे राहण्याचा संकल्प असेल तर आपली इच्छा. परंतु जर आपल्या परमधामात आलात तर तुमच्या कृपेने समस्त देवता सनात आणि निश्चिंत होतील. हे महाकाळ, मी स्वतःच मनातून आपलं चिंतन केलं होतं की आपण यावं. त्याच्याच अनुसार आपलं आगमन झालं आहे. आता मी परत आपल्या धामाला जाऊ इच्छितो. आपण हा संदेश श्री ब्रह्माजींपर्यंत पोहोचवा. जेव्हा श्रीराम आणि श्री महाकाळ वार्तालाप करत होते त्यावेळी महर्षी दुर्वास द्वारापाशी आले. मी दशरथ पुत्र लक्ष्मण महर्षी दुर्वासांच्या चरणी प्रणाम करतो. कल्याण होवो. मला श्रीरामांना या क्षणी भेटायचं आहे. त्यांना जाऊन सूचना दे. भगवान, सांगा आपलं काय काम आहे. मला आपला सेवक समजून आपलं प्रयोजन सांगा. मी ताबडतोब आपलं काम पूर्ण करेन. आम्हाला श्री रामचंद्रांनाच भेटायचं आहे. माझं त्यांच्याकडेच प्रयोजन आहे. म्हणून तू केवळ इतकीच सेवा कर की तात्काळ आमच्या आगमनाची सूचना दे. क्षमा करा, रघुनाथजी यावेळी एका आवश्यक कार्यामध्ये संलग्न आहेत. आपल्याला 2 घटिका प्रतीक्षा करावी लागेल. आम्हाला प्रतीक्षा करण्यास सांगतोय मूर्ख लक्ष्मणा. आम्हाला जरापासून अडवण्याचं साहस तू कसा करत आहेस? तुला माझी शक्ती माहीत आहे. मी दुर्वासा ऋषी. मी जर क्रोधित होऊन शाप दिला तर समस्त रघुकुलासहित ही सारी अयोध्या इथंच भस्म होऊन जाईल. नाही ब्राह्मण, नाही नाही. केवळ माझ्या मृत्यूने जर अयोध्या वाचणार असेल तर तेच उत्तम ठरेल. क्रोध नका करू भगवान. मी तुमची शक्ती जाणतो. मी रघुनाथांना आपल्या आगमनाची सूचना देतो. महाराज, द्वाराशी महर्षी दुर्वास आले आहे आणि त्यांना या क्षणी आपल्याला भेटायचं आहे. लक्ष्मण, हे काय केलंस? महाराज, महर्षी दुर्वास आपल्या शापाने अयोध्येला भस्म करणार. म्हणून मी ठरवलं की जर माझ्या एकट्याच्या मृत्यूने अयोध्या वाचणार असेल तर ते उत्तम आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचं उल्लंघन केलं. क्षमा माग. जा, महर्षी दुर्वासांना आदरपूर्वक आत घेऊन ये. जशी आज्ञा. ही गोष्ट परम गोपनीय आहे. त्यावेळी जर आपल्याला बोलताना ऐकलं किंवा आपल्याला वार्तालाप करताना बघितलं जरी तर त्यांना आपण अवश्य प्राणदंड द्याल.
महाराज, विषय अत्यंत गंभीर आहे. याचा निर्णय इतका सोपा नाही. लक्ष्मण केवळ राजाच्या जिव्हाळ्याच्या परिवारातील एक सदस्यच नाहीत, तर प्रजेचेही अतिप्रिय राजकुमार आहेत. यांच्या वीरतेमुळे प्रजा त्यांना खूप सन्मान देते. हे या राज्याचे जबाबदार व्यक्ती असून वेळ आल्यास ते राज्याचे रक्षण करू शकतात. अशा परमवीर आणि उल्लेखनीय राजपुरुषाला मृत्यूदंड देणे ही काही सामान्य गोष्ट नाही. याचा निर्णय इतका सोपा नाहीये महाराज. मी आर्य सुमंतांशी सहमत आहे. या गोष्टीचा निर्णय राजनीतीच्या दृष्टीने झाला पाहिजे. आज पुन्हा रघुकुलावर धर्मसंकटाची वेळ आहे. माझी महाराजांकडे प्रार्थना आहे, महामंत्री आर्य सुमंत यांच्या विनंतीकडे लक्ष द्यावे. जे काही आर्य सुमंत्र आणि राजकुमार भरत यांनी सांगितलं तोच तर्क माझ्या आतमध्ये देखील चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणताही कठोर निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण झालेला आहे. म्हणूनच आपण सर्वांना मी चर्चेसाठी बोलवलेलं आहे. माझं मार्गदर्शन करा. क्षमा करा महाराज, यात कुणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. माझ्या मते तर हा विषय तर्काचाही नाही. एका राजाने वचन दिले आहे, एक प्रतिज्ञा केली आहे, तर मग तिचं पालन झालंच पाहिजे. नाही तर राजाच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल? राजाच्या वचन पालनावर प्रजेचा विश्वास राहावा, ही गोष्ट माझ्यासारख्या एका व्यक्तीच्या प्राणांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. गुरुदेव, समस्या खूप जटिल आहे. आपण जी आज्ञा द्याल मी तसंच करेन. महाराज राम, यावेळी जो अंगावर काटे आणणारा महाविनाश अयोध्येत होणार आहे ते सारं मी तपोबलाद्वारे आधीच पाहिलं आहे. तरीही माझा उपदेश असा आहे की आपण आपली प्रतिज्ञा खोटी नका पाडू. कारण प्रतिज्ञा नष्ट झाल्यावर धर्म लोप पावेल. धर्म लोप पावल्यानंतर सारं त्रिलोक नष्ट होऊन जाईल. आपण आपल्या कुळाच्या मर्यादेचं पालन करा. वचन देऊन रघुकुलवासी फिरत नाहीत. गुरुदेव, आज्ञा असेल तर मी एक प्रार्थना करू का? अवश्य. शास्त्रानुसार त्यागो अथवा वेतहा साधू नामेही उभयम सममम, म्हणजे श्रीमान अथवा साधू पुरुषांचं त्याग करणेही त्याला प्राणदंड देण्यास समानच आहे. जर गुरुदेव यावर विचार केला तर? श्री हनुमानाने अगदी उचित गोष्ट बोलली आहे. एखाद्याचा त्याग करणे म्हणजे त्याला प्राणदंड देण्यासारखंच आहे. मग हे रघुनंदन, आपण लक्ष्मणाचा त्याग करावा. सुमित्रानंदन राजकुमार लक्ष्मण, मी तुझा परित्याग करत आहे.
जशी आज्ञा महाराज. लक्ष्मणाला प्राणदंड देणं आवश्यक होतं, म्हणून श्रीरामांनी त्याचा त्याग केला. त्यावर लक्ष्मणाने शरयू नदीमध्ये उभं राहून श्वास अडवून ठेवले आणि तिथेच अंतर्धान केलं. तो सशरीर क्षीरसागरात निघून गेला. आता श्रीरामांनी महाप्रस्थानाचा निर्णय घेतला. भगवन, आता जाण्याची वेळ आली आहे, म्हणून आता आपण मला प्रस्थानाची आज्ञा द्यावी. हे त्रिलोकीनाथ, आपण समस्त विश्वात आणि समस्त विश्व आपल्यामध्ये स्थित आहे. आपण तर ना कुठे येता ना कुठे जाता. हे आगमन आणि प्रस्थान तर केवळ मायापतीची एक लीला आहे. आपलं हे लीलारूप महाप्रस्थान समस्त लोकांसाठी शुभ होवो. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे राम, आमचा त्याग करून जाऊ नका. आम्हालाही तुमच्या सोबतच घेऊन चला. रघुनंदन, तुम्ही जिथेही जाल, तुमच्या मागे मागे आम्ही पण तिथेच येऊ. तुमच्याशिवाय आमच्या या पृथ्वीवर कुणी नाही. महाराज, जर नगरवासियांवर तुमचा परम स्नेह असेल तर आम्हालाही सोबत येण्याची परवानगी द्यावी. हे राघव, जर तुम्ही आम्हाला सोबत न घेता गेलात तर आम्ही असं समजू की तुम्ही यमदंड उचलून आमची हत्या केली आहे. हे राम, हे प्रजाजन आपले अनन्य भक्त आहेत. यातले कित्येक जण देवतांचे पुत्र आहेत. कितीतरी जण गंधर्व, किन्नर, सिद्ध आणि तेजस्वी नागांचे अपत्य आहेत. ते श्री ब्रह्माजींच्या आदेशाने मानव, वानर आणि वृक्ष रूप धारण करून धरतीवर आपल्या लीला काळात आपली सेवा करण्यासाठी आले आहेत. आता यांची इच्छा पूर्ण करा, अन्यथा आपले भक्त अत्यंत दुःखी होतील. आपण तर भक्तवत्सल आहात. प्रभू, यांना आपल्यासोबत जाण्याची आज्ञा द्या. तथास्तु. श्री रामचंद्रांचा जय. श्री रामचंद्रांचा जय. श्री रामचंद्रांचा जय. श्री रामचंद्रांचा जय. के कर सब काम पूर्ण यहाँ के कर सब काम. राजा राम चले निज धाम, अब श्री राम चले निज धाम. जय जय राम, राजा राम,
पुष्प पर स्थित गायत्री मुखरित करे दिशाएं कमल पुष्प पर स्थित गायत्री मुखरित करे दिशाएं श्रीदेवी भूदेवी प्रभु के संग में शोभा पाए धनुष बाण भी धार मनुज तन प्रभु की महिमा गाए ब्राह्मण रूप बना वेद अपनी पढ़ते स्वयं ऋचाए सबके मुख पर जय श्री राम सबके मुख पर जय श्री राम राजा राम चले निज धाम अब श्री राम चले निज धाम जय जय राम राजा राम 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 जसा श्री रामांनी शरयूमध्ये प्रवेश केला ब्रह्मा आकाशात प्रकट होऊन म्हणाले, हे विष्णू स्वरूप रघुनंदन, प्रणाम ब्रह्मदेव. आपलं कल्याण हो. आमचं परम भाग्य आहे की आपण आपल्या परमधामाला परत येत आहे. हे परमेश्वर, आता आपण आपल्या चतुर्भुज विष्णू रूपात प्रवेश करा. समस्त देवता आपल्या त्या शाश्वत रूपाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नारायणाय तुभ्यं नमामि जगदीश्वराय हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि हे शान्ताकारं तुभ्यं नमामि तुभ्यं नमामि नारायणाय तुभ्यं नमामि जगदीश्वराय हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि हे शान्ताकारं तुभ्यं नमामि
राक्षसराज विभीषण, आपण धर्तीवर राहून प्रजेचं धर्मपूर्वक रक्षण करा आणि रघुकुलाचे देवता भगवान जगन्नाथाची आराधना करत राहा. हनुमान, प्रभू, तू दीर्घकाळापर्यंत जिवंत राहण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून हे हरीश्वर, जोवर जगात माझ्या कथांचा प्रचार होईल तोपर्यंत तूही माझ्या आज्ञेने धर्तीवरच राहशील. तू कलियुगाच्या अंती होणाऱ्या प्रलयापर्यंत माझ्या कथेचा प्रचार करशील. जशी आज्ञा प्रभू. हे पवनपुत्र, कलियुगात धर्माचे केवळ एकच चरण राहील. म्हणून त्यावेळी भक्तांना तुझ्या मदतीची विशेष आवश्यकता पडेल. कारण कलियुगात केवळ हरिनाम कीर्तनच मोक्षाचं एकमेव साधन राहील. ब्रह्माचे पुत्र वृक्षराज जांबवंत द्वापाराच्या अंतापर्यंत धर्तीवर राहतील आणि महाराज सुग्रीव, प्रभू, मला इथे राहण्याची आज्ञा नका देऊ. मी तर अंगाचा राज्याभिषेक करून त्याला राजसिंहासनावर बसवूनही आलोय. माझा दृढ निश्चय आहे प्रभू की मी तुमच्याशिवाय या धर्तीवर राहू शकणार. म्हणून हे कृपा सिंधू, मला हे प्रस्थान करण्याची आज्ञा द्या. तथास्तु प्रभू. हे सारे लोक प्रेमापोटी माझ्या मागे आले आहेत. हे सगळे माझे भक्त आहेत. यांनी माझ्यासाठी आपल्या लौकिक सुखांचा त्याग केलेला आहे. म्हणून त्यांना सोडून मीही माझ्या घरी नाही जाऊ शकत. या संपूर्ण जनसंप्रदायाला आपण उत्तम लोक प्रदान करा. हे भगवंत, इथे आलेले समस्त प्राणी जे भक्तिभावाने आपलं अनुसरण करून शरयूमध्ये देह त्यागणार आहेत, ते सगळे मी बनवलेल्या संतानक नावाच्या लोकात जातील. ते स्वर्गाच्याही वर आहे आणि ब्रह्मलोकाच्या जवळ आहे. सुग्रीव आणि अन्य वानर ज्या देवतांपासून उत्पन्न झाले होते ते आपापल्या देवयोनीमध्ये जातील. सुग्रीव आपले पिता भगवान सूर्यदेवाचे स्वरूप मिळवून त्यांच्या लोकात जातील. तथास्तु. कमलाकांत प्रभो, कमल नयन स्वामी, घट घट वासी अंतर्यामी, नारायण दीन दयाल, जय जगदीश हरे. नारायण दीन दयाल, जय जगदीश हरे. निज भक्तन के प्रतिपाल, जय जगदीश हरे. निज भक्तन के प्रतिपाल, जय जगदीश हरे.
परम पद तिन कर दीना। राम जय जय राम राजा राम जय जय राम, राम जय जय राम राजा राम जय जय राम। भक्ति भाव की ऐसी धारा जो डूबे सो उतरे पारा। कलयुग केवल नाम आधारा, हरि सुमिरन हरि कीर्तन सारा। राम जय जय राम राजा राम जय जय राम, राम जय जय राम राजा राम जय जय राम, राम जय जय राम राजा राम जय जय राम। नारायण दीन दयाल जय जगदीश हरे, नारायण दीन दयाल जय जगदीश हरे। वितरसि दीक्षुरणे दिक्पति कमनीयं, दशमुखमौलिवलिं रमणीयं। केशवधृत राम शरीर जय जगदीश हरे। जानकी पीर जय जगदीश हरे। जय जय नारायण नारायण नारायण, जय जय नारायण नारायण नारायण, जय जय नारायण नारायण नारायण, जय जय नारायण नारायण नारायण। हरि हरि नारायण नारायण नारायण, हरि हरि नारायण नारायण नारायण, हरि हरि नारायण नारायण नारायण, हरि हरि नारायण नारायण, श्री हरि हरि नारायण नारायण नारायण, हरि हरि नारायण नारायण, श्री हरि हरि नारायण नारायण नारायण, हरि हरि नारायण नारायण नारायण। नारायण दीन दयाल जय जगदीश हरे, नारायण दीन दयाल जय जगदीश हरे। निज भक्तन के प्रतिपाल जय जगदीश हरे, निज भक्तन के प्रतिपाल जय जगदीश हरे। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुनवन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोऽपि निषदैर्गायन्ति यमसामगाः। ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यमयोगिनो। यस्यान्तं न विदुःसुरा सुरगणा, देवाय तस्मै नमः। जय श्रीराम। आज टीव्ही मालिका रामायणाच्या उत्तरकांडाचा शेवट होत आहे, परंतु हा रामायणाचा शेवट नाही. रामायण तर अनंत आहे. हरी अनंत, हरी कथा अनंत.
प्रत्येक कल्पाच्या त्रेतायुगात श्रीराम प्रकट होऊन नरलीला करत असतात. रामायण प्रत्येक युगात प्रत्येक काळात गायलं जातं आणि गायलं जाईल. रामायण एक महासागर आहे ज्यात ज्ञान, भक्ती आणि धर्माचे अनंत रत्न दडलेली आहेत. या मालिकेद्वारे आम्ही इतकंच केलं आहे की तुम्हाला भक्ती आणि ज्ञानाच्या महासागराच्या किनाऱ्याला नेऊन आणलं आहे आणि त्यात दडलेल्या रत्नांच्या त्या अनमोल खजिन्याकडे केवळ इशारा केला आहे, जेणेकरून तुम्हाला मूळ ग्रंथ वाचण्याची आणि भक्ती तसेच ज्ञानाच्या त्या रत्नांना शोधण्याची प्रेरणा मिळेल. म्हणून तुम्ही तुलसी, वाल्मिकी, तामिळचं कंबर, तेलुगूचे राजनाथन, बंगालीचे कीर्तिवास, आसामचे माधकंदली, महाराष्ट्राचे संत एकनाथ अशा महान संत आणि कवींद्वारे रचलेले रामायण स्वतः वाचण्याची प्रेरणा मिळावी, ज्यामुळे तुम्ही स्वतः या रससागरात बुडून ज्ञान, भक्ती आणि धर्म आदी रत्न आणि अनमोल मणांची आपली झोळी भरू शकाल. जर या मालिकेमुळे तुम्हाला अशी प्रेरणा मिळाली तर आम्ही स्वतःला कृतकृत्य समजू. आम्ही रामायणाच्या भक्तांना त्यांच्या अपार स्नेहासाठी त्यांचे आभार मानतो आणि आमच्या त्या निंदकांचे देखील आभार मानतो की काही कारणांनी आमचे मार्गदर्शन बनले. आपणा सर्वांना आम्हा सर्वांच्या तर्फे राम राम. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, हिय की प्यास बुझत न